खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुण्यामध्ये जनता दरबार भरवत आहेत। या ठिकाणी जे सर्वसामान्य जनता आहेत त्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते कुठेतरी मार्गी लावण्याचा प्रयत्न ते स्वतः इथं करतायत। स्थानिक आमदार आहेत, महापौरताई देखील या ठिकाणी आहेत आणि इतर सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। खासदार साहेब, ज्या पद्धतीने 16वा हा जनता दरबार आहे, अर्थात पालकमंत्री आता नवनविचित आहेत, अर्थात नवीन आहेत, त्यांच्यावर जबाबदारी आहे, पण तुम्ही जोरदार बॅटिंग करताना दिसताय पुण्यामध्ये। नाही, मला असं वाटतं प्रत्येकाची भूमिका, प्रत्येकाचं काम वेगळं आहे। आता नवीन आमच्या पालकमंत्री सुनेत्राताई आहेत, अत्यंत सक्षमपणे ते कारभार सांभाळत आहेत। आपण पाहतो आहेत की ज्या दिवसापासून त्यांचा शपथविधी झाला त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं ते काम सगळं पाहत आहेत। मी या शहराचा खासदार म्हणून मला असं वाटतं की जे मी ठरवलं आहे की शेवटी या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून जरी मी देशामध्ये मंत्री असलो, देशभरात प्रवास केला असलो, तर मलासुद्धा माझ्या या लोकसभा मतदारसंघात की जे काही जनतेचे प्रश्न आहेत, ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी गेले सातत्यानं 16 महिन्यातला हा 16वा जनता दरबार मी या ठिकाणी आम्ही घेतला आणि आपण पाहिलं आम्ही सगळेच एकत्र बसतो, कारण शेवटी एक सामूहिक जबाबदारी आमची सगळ्यांची की आम्ही पक्ष म्हणून, संघटना म्हणून ज्या वेळेला लोकांना विश्वास देतो आहे की बाबा आपण आम्हाला निवडून दिल्यानंतर आमचं पहिलं काम आहे की जनतेचे प्रश्न सोडवणं, या पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवणं। आणि म्हणून आज मी इथं बसलो, आमचे आमदार साहेब आहेत, आमचे महापौर आहेत, सभागृह नेते आहेत, स्टँडिंग कमिटी चेअरमन आहेत, सगळेच मंडळी आहेत, सर्व उपमहापौर बसलेले आहेत, सर्व प्रशासकीय यंत्रणा आमच्या सोबत आहेत की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी। त्यामुळे जनतेचे साधारण कसे प्रश्न असतात खासदार साहेब? कारण बघितलं तर आत्ताच महानगरपालिका स्थापन झाली आहे, महापौर विराजमान झालेत। मी साधारणतः बघा, आता दिवसभर आम्ही एक 5-6 तास इथे बसतो दर महिन्याच्या शेवटचा रविवार, आणि त्यावेळेला मोठ्या संख्येनं नागरिक येतात। महानगरपालिकेच्या स्तरावरचे काही प्रश्न असतात, दैनंदिन नागरी समस्या, महानगरपालिकेच्या संदर्भातले काही प्रश्न, राज्य सरकार म्हणून काही नागरिकांचे प्रश्न असतात, केंद्र सरकार म्हणून काही विषय असतात। या सगळ्याचा विचार करता आपण पाहत की महानगरपालिकेची या ठिकाणी प्रशासन यंत्रणा इथं आहे, पोलीस यंत्रणा आहे, काही सामाजिक प्रश्न असतात, त्यामुळे पोलीस प्रशासनसुद्धा इथं आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, रेल्वे आहे, कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत, सहकार खात्यातले काही आमचे अधिकारी आहेत, सिव्हिल एव्हिएशनमधले अधिकारी आहेत, मेट्रोचे अधिकारी आहेत, MSCBचे अधिकारी। त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये नागरिकांना ज्या ज्या समस्यांना किंवा आहेत किंवा त्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, त्या संबंधितले सर्व अधिकारी आणि आम्ही लोकप्रतिनिधी इथे एकत्र लोकांना भेटतो। तुम्ही मेट्रोचा विषय काढला, मेट्रोचं बऱ्यापैकी काम आता झालेलं आहे, दुसरं म्हणजे अर्थात हिंजवडीपर्यंत लोक आतुरतेने वाट बघत आहेत की कधीपर्यंत साधारण हे सुरू होईल। कारण पुण्याचं वाहतूक व्यवस्था जर आपण बघितली तर अक्षरशः शिवाजीनगर ही जी काही PPP मॉडेलवरची देशातली पहिली मेट्रो आहे, तसं पुण्यातले आत्ता 2 मेट्रो मार्ग पूर्णपणे सुरू झालेत, काही नव्यानं मार्गाचं काम सुरू झालं। जसं आपण पाहत असाल की आता पुन्हा वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचा विस्तार होतो आहे। कात्रज ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं काम आता सुरू होतं आहे। नव्यानं काही मेट्रो मार्ग जसं खडकवासला ते खराडी या मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली। माणिकबाग ते सिंहगड रोड, माणिकबाग ते नळ स्टॉप या मेट्रो मार्गाला परवानगी मिळेल। तशीच आता लवकरात लवकर शिवाजीनगर ते हिंजवडी या देशातील पहिल्या माननीय देवेंद्रजींच्या संकल्पनेतनं निर्माण झालेल्या या मेट्रो मार्गाची चाचणी यशस्वी झालेली आहे आणि मला वाटतं की लवकरात लवकर पुणेकरांच्या सेवेत आता जवळपास माझ्या माहितीने 23 किलोमीटरची मेट्रो मार्ग आता लवकरात लवकर सुरू होईल। त्यामुळे पुण्याच्या एकूणच वाहतुकीवरचा ताण निश्चितपणे कमी होण्यास मदत होईल। याच्या उद्घाटनासाठी देखील पंतप्रधान येतील? अजून तसं काही नियोजन नाही, पण निश्चितपणे पुढचा काही एकूण त्यांचं सगळं हे पाहून मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री त्याच्यामध्ये निर्णय घेतील। अर्थातच तुमच्या खात्याचा प्रश्न आहे, पुणेकर आणि आजूबाजूचे सगळेजण विमानतळ कधी होणार, म्हणजे अर्थात पुरंदरचा तो विषय कुठपर्यंत आला आहे? अर्थात इथं काही आहेत, 2 विषय आहेत। एक तर पुणे विमानतळ जे आहे लोहगावचं, त्याचं विस्तारीकरणाचं काम आता सुरू आहे। जवळपास 300पेक्षा 350 350 एकर अधिक, त्याच्यापेक्षा अधिक जमीन आपण आता राज्य सरकारच्या माध्यमातून ताब्यात घेतो आहे। तिथल्या रनवेचं एक्सपान्शन करतो आहे, नवीन टर्मिनल बिल्डिंगचं उद्घाटन झालं, जुने टर्मिनल बिल्डिंगचं रिनोव्हेशन चालू आहे। त्यामुळे पुण्यातनं सुद्धा वाईड बॉडी एअरक्राफ्ट जगभरामध्ये त्या माध्यमातून जाता येईल अशा पद्धतीचं त्याचंही नियोजन आहे, त्याचं काम सुरू आहे। दुसरं पुरंदरच्या माध्यमातून जे विमानतळ होतं, माननीय देवेंद्रजींनी वारंवार हे सांगितलं की काही झालं तरी पुरंदरचं विमानतळ होतं आहे, त्या संदर्भात भूसंपादनाची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे। देवेंद्रजी वारंवार त्या संदर्भात बोलत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की
एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्यामुळे लवकरात लवकर पुरंदर विमानतळाचं तर भूसंपादन सुरू झालं आहे, त्यामुळे तेही काम मला असं वाटतं लवकर चालू आहे. अण्णा, शेवटचा प्रश्न विचारतो. ज्या पद्धतीने तुम्ही खात्याचे मंत्री आहात, DGCकडून अहवाल येणं अपेक्षित होतं आत्तापर्यंत, काय स्टेटस आहे? कारण सातत्याने म्हणजे अर्थात रोहित पवार असेल, इतर लोक आरोप करतायत, त्याच्यामध्ये काय तथ्य येतात अण्णा? नाही, परवा तुम्ही पाहिलं असेल की मंत्रालयाच्या वतीनं DGCच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक जे दिलं गेलं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की 1 महिन्याच्या आत आम्हाला आयकाओच्या नियमाप्रमाणे प्राथमिक अहवाल देणं आम्हाला बंधनकारक आहे. त्यामुळे आयकाओच्या नियमाप्रमाणे ॲज अ रूल फ्रॉम आयकाओ आम्हाला 1 महिन्यात प्राथमिक अहवाल म्हणजे 28च्या अगोदर तो येईल आणि त्याच्यामध्ये स्पष्ट बाकी काही गोष्टी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं प्राथमिक अहवाल येईल, त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलणं योग्य होईल. हे जे आरोप करतायत रोहित पवार, ह्याच्यात किती तथ्य वाटतं अण्णा तुम्हाला? तुम्ही कारण सातत्याने खात्याचे मंत्री आहात. नाही का, मी त्याच्यात जाणार नाही. शेवटी ज्याचं त्याचं काहीतरी मत असू शकतं, ते त्यांचं मत मांडतायत. शेवटी एकदा चौकशी होईल, अहवाल येतील, मग खरं काय ते सत्य येईल. त्यामुळे मला असं वाटतं ज्याला तो कुणालाही बोलायचा अधिकार आहे ते त्यांची भूमिका मांडतायत. अर्थात जर आपण बघितलं तर अपघात प्रकरणी अजित पवारांच्या याचा लवकरच अहवाल 28 तारखेला येणं अपेक्षित आहे, प्राथमिक अहवाल DGCकडून. मात्र त्याचवेळी आपण जर बघितलं तर खासदार पुण्यातले जे आहेत आणि केंद्रीय राज्यमंत्री ते या ठिकाणी जनता दरबार घेत आहेत आणि आपण इथं गर्दी बघू शकतो. हे सगळे पुणेकर अर्थातच 4 वर्ष या ठिकाणी पुणे महानगरपालिकेवर प्रशासक होतं आणि बरेच लोकांचे प्रश्न हे प्रलंबित होते आणि हेच प्रश्न सोडवण्याचा आणि कुठंतरी त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने या जनता दरबारच्या माध्यमातून होताना दिसतोय. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.